चॅप्टर 3 आपला सुरू आहे. त्यातलं प्रॅक्टिस सेट 3.3 यामधलं 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे आणि स्टारचा प्रॉब्लेम, स्टारवाला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे बघा, फाइंड 4 consecutive terms in an arithmetic progression whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं लक्षात घ्या, एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे कोणती तरी, त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे 4 लागून असणाऱ्या 4 टर्म्स, या 4 टर्मची सम ही 12 आहे. म्हणजे सपोज ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म, या चारही टर्मची सम ऑफ द सम ऑफ ऑल 4 टर्म इज इक्वल टू 12. ही पहिली कंडिशन दिली आहे. आणि दुसरी कंडिशन अशी दिली आहे, द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म, आणि त्याच 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधली थर्ड आणि फोर्थ टर्म या दोघांची जर सम केली म्हणजे थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म या दोन टर्मची सम ही 14 आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर आपल्याला त्या ऑल 4 टर्म्स कोणकोणते आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. एक कंडिशन त्याला टाकलेली आहे, अज्युम द 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आर. हे 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ज्या कन्सिडर करायच्या आहेत त्या कन्सिडर करण्यासाठी त्याने हिंट दिली आहे a मायनस b. ही पहिली टर्म असेल, सेकंड टर्म a, थर्ड टर्म a प्लस b आणि फोर्थ टर्म a प्लस ट्वाइस b. म्हणून आपण त्या पद्धतीने कन्सिडर करू. लेट consider the 4 consecutive terms of arithmetic progression are कोणकोणते सांगितलेले आहे, a plus d, कॉमा ही झाली फर्स्ट टर्म a plus d, सेकंड टर्म a, ठीक. त्यानंतरची टर्म कोणती सांगितली आहे, फर्स्ट टर्म a minus b, सेकंड टर्म a, थर्ड टर्म a plus d आणि त्यानंतरची टर्म सांगितलेली आहे a plus twice d. These are all the 4 consecutive terms. So according to the first condition काय सांगितलेली आहे, by first condition the sum of all 4 terms is equal to 12. म्हणून या ठिकाणी लिहितो by first condition, पहिली कंडिशन दिलेली आहे की त्या the sum of all 4 terms is equal to 12. म्हणून या चारही टर्मची सम शो करू आपण या ठिकाणी a minus d प्लस ही फर्स्ट टर्म झाली प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्म a plus d and the fourth term that is a plus twice d आणि याची सम 12 आहे असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे, सिम्प्लिफाय करू आपण याला. सिम्प्लिफाय करू, ब्रॅकेट ओपन करू सगळ्यात पहिले a minus b plus a plus b plus a plus twice d is equal to 12. सगळे ब्रॅकेट ओपन केले, a minus b, a plus d and the a plus twice d. सिम्प्लिफाय करूया, पहा मायनस b आणि हा प्लस b सगळ्यात पहिले कॅन्सल केला. काय होईल आपल्याला a प्लस ट्वाइस a, थ्राइस a आणि 4a. सो इट इज 4a आणि पुन्हा शेवटी ट्वाइस b प्लस ट्वाइस b इज इक्वल टू 12. ठीक आहे, याला आपल्याला पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येते. 4 आहे, 2 आहे, इथे 12 आहे. सो डिवाइड बोथ साइड बाय 2. डिवाइड बोथ साइड बाय 2. 2 ने डिवाइड करतो दोन्ही साइडला. 2 ने डिवाइड केल्यानंतर याला 2 ने डिवाइड केल्यानंतर येणार ट्वाइस a प्लस याला 2 ने डिवाइड केल्यानंतर b आणि याला 2 ने डिवाइड केल्यानंतर येणार 6. आता हे झालं अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन हे इक्वेशन मिळालं. याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणतो. त्यानंतर सेकंड कंडिशन काय आहे, द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज इक्वल टू 14. सो बाय सेकंड कंडिशन द सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म आणि ही झाली फोर्थ टर्म याची सम म्हणजे a plus d plus a plus twice d is equal to 14. याला सिम्प्लिफाय करू, ब्रॅकेट ओपन करतो मी, a plus d plus a plus twice d is equal to 14. a plus a twice a d plus twice d that is 3d is equal to 14. ठीक आहे, याला स्टेटमेंट नंबर 1 आपण सेट करू. आता बघा
इक्वेशन 1 हे आहे twice a plus d is equal to 6 and equation 2 आहे twice a plus thrice d is equal to 14 just like the simultaneous equation. equation 2 मधून आपण मायनस करू. so equation 2 minus equation 1 टू इक्वेशन आहे या ठिकाणी लिहितो. ठीक आहे इकडे लिहून टाकू. इक्वेशन 2 आहे that is twice a plus thrice d is equal to 14. ठीक आहे माइनस करायचं आहे मला इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे twice a plus d is equal to 6. ठीक आहे साइन प्लसचा मायनस झाला इथे प्लसचा मायनस होणार इथे सुद्धा प्लसचा मायनस होणार. ह्या twice a minus twice a कॅन्सल. thrice d minus d which is twice d is equal to 14 मधून 6 गेले किती राहणार 8. okay so d is equal to 8 by 2 so therefore d is equal to 4. पण d ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे कॉमन डिफरन्स मिळाला. now here put d is equal to 4 in equation 1. आता d ची जी व्हॅल्यू मिळाली आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकतो. इक्वेशन 1 आहे माझं twice a plus d is equal to 6. twice a plus d is equal to 6. d ची व्हॅल्यू किती आहे 4 म्हणून या d च्या ठिकाणी टाकले मी 4. ओके सो twice a plus 4 राइट हँड साइड लागला that is 6 minus 4 so that is twice a is equal to how much 2. so therefore a is equal to 2 by 2 so therefore a is equal to 1. म्हणजे पहा या ठिकाणी दोन गोष्टी मिळाल्या d ची व्हॅल्यू मिळाली 4 आणि a ची व्हॅल्यू मिळाली 1. so therefore 4 consecutive terms so therefore a minus d is equal to आता a minus d ची व्हॅल्यू काय होणार a म्हणजे किती 1 मायनस आणि d ची व्हॅल्यू किती आहे 4 so that is equal to -3. ही झाली a minus d ची व्हॅल्यू. त्यानंतर a ची व्हॅल्यू काय होणार a is equal to 1 so 1. त्यानंतर a plus d ची व्हॅल्यू काय होणार a ची व्हॅल्यू 1 plus d is equal to 4 so that is 4 plus 1 5. त्यानंतर a plus twice d is equal to a ची व्हॅल्यू 1 plus 2 into d ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला 4 so that is equal to 1 plus 4 2s are 8 so that is equal to 9. so which are the four consecutive terms -3 1 5 and 9. म्हणून याचा वर्ड आन्सर आपल्याला लिहायला लागेल या ठिकाणी वर्ड आन्सर लिहितो. so therefore four consecutive terms are वर्ड आन्सर लिहिणं आवश्यक आहे लक्षात घ्यायचं. four consecutive terms are -3 comma त्यानंतरची टर्म 1 5 आणि 9. ओके सो these are the four consecutive terms. तर हे एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर पहा 9th नंबरचा प्रॉब्लेम आपण बघू पुन्हा एक सेकंद. कोणतं म्हटलं हां 9th नंबरचा प्रॉब्लेम. नाइन्थ नंबरचा प्रॉब्लेम सुद्धा स्टारचा प्रॉब्लेम आहे. ऍक्च्युली 9th मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. हियर इफ द 9th टर्म of an arithmetic progression is 0. अब पहली कंडीशन काय सांगितली आहे 9th term of an arithmetic progression is 0 then show that 29th term is twice the 19th term. म्हणजे गिवन काय दिलेलं आहे लक्षात घ्या. गिवन मध्ये त्याला म्हटलेलं आहे 9th term of an arithmetic progression is 0 so that is the first condition. सोल्यूशन इथून स्टार्ट केला आपण. हियर 9th टर्म म्हणजे काय तर T9 is the 9th term of an arithmetic progression. आणि त्याला क्लिअरली म्हटलं आहे की 9th term of an arithmetic progression is 0 so T9 is equal to 0. म्हणजे T9 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे हे कन्सिडर करू बिकॉज ऑफ द गिवन. आणि मला प्रूव्ह काय करायचं आहे लक्षात घ्या.
प्रूव्ह काय करायचं आहे मला प्रूव्ह करायचं आहे देन शो दॅट 29th term म्हणजे काय that is T29 okay 29th term is twice the 19th term म्हणजे 29th term ही कोणाला इक्वल आहे 2 times the 19th term that is 2 times T19 हे प्रूव्ह करायचं आहे this thing we have to prove it आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे लक्षात घ्या T29 is equal to 2 into T19 त्यासाठी आपल्याला फक्त एक गिवन आहे T9 is equal to 0 पहा याला सिम्प्लिफाय करताना लिहिलं नाउ वी हॅव एक फॉर्म्युला आहे आपल्याला that is Tn चा Tn is equal to काय फॉर्म्युला आहे Tn चा that is a plus n minus 1 into t so that is the formula for standing the nth term of an arithmetic progression now so T9 is equal to आता T9 ची व्हॅल्यू काढू T9 म्हणजे n ची व्हॅल्यू किती आहे 9 so that is a plus आता n ची व्हॅल्यू किती आहे 9 minus 1 into t याला सिम्प्लिफाय करतो but T9 is equal to या टोटल T9 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे so therefore 0 is equal to a plus 9 minus 1 8 into 1d that is 8d म्हणजे या ठिकाणी मला म्हणता आहे so therefore a plus 8d is equal to 0 a plus 8d ची व्हॅल्यू किती मिळाली 0 so therefore a is equal to 8d right hand side ला लिहितो so that is minus 8d याला मी स्टेटमेंट नंबर 1 ठीक आहे नाउ आता मला जी गोष्ट प्रूव्ह करायची आहे त्याच्यावर फोकस करू आपण काय प्रूव्ह करायचं आहे मला ते झालं गिवन इन्फॉर्मेशन वरून हे एक रिलेशन मेंटेन केलं मला प्रूव्ह करायचं आहे T29 is equal to T19 ठीक आहे is equal to 2 times T19 म्हणून सगळ्यात पहिले T19 ऍक्च्युअली काय होतं नाउ अगेन by using this formula that is Tn is equal to a plus n minus 1 into d here we have to calculate the T19 first of all T19 is equal to a plus आता n ची व्हॅल्यू इथं T19 घेतलं ना याची व्हॅल्यू काय झाली 19 झाली सो that is 19 minus 1 into d but from the statement number 1 a is equal to किती आहे a ची व्हॅल्यू किती आहे -8d मी याला सिम्प्लिफाय करताना so that is a ची व्हॅल्यू लिहितो इथं -8d लक्षात आलं ना a ची व्हॅल्यू किती आहे इथे 8 -8d म्हणजे या a च्या ठिकाणी काय टाकलं -8d because of these all terms T19 T29 T9 these are all terms related to the same arithmetic progression एकाच arithmetic progression च्या terms आहेत so here म्हणून फर्स्ट टर्म त्याची कॉमन आहे that is -8 plus 19 minus 1 that is 18 so that is 18d so therefore T19 is equal to ये लक्षात आलं 18 because of 19 minus 1 18 into 18 8d plus -8d plus 18d किती होणार that is 10d याला मी स्टेटमेंट नंबर म्हणतो 2 आता आपण a ची व्हॅल्यू -8d इथे टाकली ना हे कशावर लिहिलं फ्रॉम 1 वरून इथे लिहायचं फ्रॉम 1 ठीक आहे पहा त्यानंतर आता हे झालं T19 च्या बाबतीत आता T29 च्या बाबतीत now again T29 is equal to जसा T19 काढला तसा T29 काढ T29 म्हणजे काय a plus n minus 1 into d so therefore a ची व्हॅल्यू किती आहे पुन्हा -8d plus n ची व्हॅल्यू काय होणार 29 is equal to आता T29 is equal to a ची व्हॅल्यू किती आहे -8d plus n T29 काढला म्हणजे n ची व्हॅल्यू झाली 29 -1 into d ठीक आहे सिम्प्लिफाय करू is equal to -8d plus 29 minus 1 that is 28d so therefore T29 is equal to -8d plus 28d म्हणजे किती होणार इथे 20d याला मी स्टेटमेंट नंबर 3 म्हणतो नाउ फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 2 and 3 स्टेटमेंट 2 आणि 3 ऑब्झर्व करा स्टेटमेंट 2 मध्ये T19 ची व्हॅल्यू किती आहे 10d आणि स्टेटमेंट 3 मध्ये T29 ची व्हॅल्यू किती आहे that is 20d म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येते सो देअरफॉर फ्रॉम बरं याला मी सिम्प्लिफाय करून दाखवतो
T29 is equal to 20 दिलाच मला कसं लिहिता येईल 2 into 10d 20 म्हणजेच काय 2 into 10 आहे की नाही सो याला सिम्प्लिफाय केला 20d is त्याच्यातच दिलेलं आहे नाउ फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 2 that is T29 is equal to 2 into 10d 10d म्हणजेच काय T29 so that is T90 sorry T90 या 10d ची व्हॅल्यू T90 या ठिकाणी टाकूया 10d ची व्हॅल्यू so that is T90 ठीक आहे so therefore I can write हे कसं लिहिलं from 1 वर so therefore I can write here T29 is equal to 2 times the T90 hence 2 ठीक आहे तर हे एक प्रॉब्लेम होतो त्याचबरोबर आपला प्रॅक्टिस सेट 3.3 हा या ठिकाणी कंप्लीट झाला त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन ते आपण नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू ठीक आहे